नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी MK कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. तेव्हा इथे मकरंद तिचे संपूर्ण सर्टिफिकेट अगदी व्यवस्थित चेक करत असतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की सर, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, काय म्हणालीस? तेव्हा जानकी म्हणते, नाही सर, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना माझ्या सर्टिफिकेट्समध्ये. तेव्हा इथे मकरंद म्हणतो की जानकी, तू मला सर म्हणायचं नाही, तर मला मकरंदच म्हणायचं. या ऑफिसमध्ये मी सगळं खेळीमेळीचं वातावरण ठेवलं आहे. कुणीच कुणाला सर मॅडम म्हणायचं नाही, तर इथे प्रत्येकाने एकमेकांना नावानेच हाक मारायची, सर मॅडम म्हणायचं नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण सर असं कसं? तुम्ही इथले बॉस आहात आणि म्हणून इथे आता प्रोटोकॉल मला फॉलो करावाच लागेल ना. तुम्हाला सर मला म्हणावंच लागेल सर. ते बरोबर दिसत नाही. मला खूपच जास्त अवघड जाईल ना तुम्हाला इथे नावाने हाक मारणं. कॉलेजमध्ये ठीक होतं, म्हणजे तिथे मी तुला नावाने हाक मारू शकले असते. पण इथे आता तुम्ही बॉस आहात. हे ऑफिस, ही कंपनी तुमची आहे आणि इथे मी तुम्हाला नावाने हाक कशी मारू? तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, हे बघ जानकी, तुला इथे मला नावानेच हाक मारावी लागेल आणि जर तुला तसं करायचं नसेल तर तू आत्ताच्या आता इथून चालती हो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी मकरंदकडे बघतच राहते. तेव्हा मकरंद लगेचच इथे हसतो आणि तिला म्हणतो की मी मस्करी केली, पण तुला आता मला नावानेच बोलावं लागेल. जानकी म्हणते, ठीक आहे, आपण तेव्हाचं तेव्हा बघू, पण आधी मला जॉब तर मिळू दे. तेव्हा मकरंद म्हणतो, तुला जॉब मिळाला, तुला खरंच जॉब मिळाला. तेव्हा जानकी म्हणते, असं कसं? मकरंद, तू माझा अजून इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेला नाही आहेस आणि हे बघ, म्हणजे मी तुझ्या ओळखीची आहे, आपण एका कॉलेजमध्ये होतो, म्हणून तू जर मला हा जॉब देत असशील ना, तर मला ते अजिबात आवडणार नाही हां. तू माझा इंटरव्ह्यू घे आणि मी जर ह्या जॉबसाठी परफेक्ट असेन तरच तू मला हा जॉब दे. ओळख आहे म्हणून देऊ नकोस, मला ते नाही आवडणार. तेव्हा इथे आता लगेचच मकरंद म्हणतो, नाही जानकी, अगं तू या जॉबसाठी परफेक्ट आहेस आणि मी नवीनच कंपनी सुरू केले आणि मला माझ्या कंपनीसाठी, ऑफिससाठी चांगले ॲसेट हवेत आणि मी सुद्धा चांगल्या ॲसेटच्या शोधात आहे आणि मला माहिती आहे तुझ्यामध्ये किती ॲसेट आहे ते. मी तुला तुझ्यापेक्षाही चांगलं ओळखतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय मकरंद, तुम्ही काही म्हणालात का? तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, जानकी, हो मी खरंच बोलतोय. मी तुला चांगलं ओळखतो. अगं कॉलेजमध्ये असताना तू किती हुशार होतीस, टॉपर होतीस तू. मला माहिती नाही आहे का की तुझ्यामध्ये किती कॅलिबर आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरंद म्हणत असतो की म्हणूनच मी तुला हा जॉब देतोय. तेव्हा इथे जानकीला खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच मकरंद, थँक्यू सो मच. अरे मुळशीमध्ये आल्यानंतर माझं कसं होईल मला खरंच काही कळत नव्हतं, पण तू इथे आल्यानंतर मला जॉब दिलास, माझं सगळं टेन्शन दूर झालं. तुला नाही माहिती की मला ह्या जॉबची किती गरज होती. तेव्हा इथे मकरंद म्हणतो की मी तुझं लगेच अपॉइंटमेंट लेटर तयार करून देतो. तेव्हा जानकी म्हणते, खरंच तू मला अपॉइंटमेंट लेटर देतोयस? तेव्हा मकरंद म्हणतो, हो. तेव्हा मकरंद म्हणत असतो, जानकी, फक्त एक गोष्ट मी तुला सांगतो की मी आता नवीन नवीन कंपनी सुरू केली, त्यामुळे तुला पेमेंट इतका जास्त नसणार आहे, पॅकेज थोडं कमी असणार आहे. तेव्हा चालेल ना? जानकी म्हणते, नो प्रॉब्लेम. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला जॉब मिळाला. पगार कमी असेल तरीसुद्धा चालेल, असं इकडे आता जानकी म्हणते. तेव्हा इथे मकरंदने तिला अपॉइंटमेंट लेटर दिलेलं असतं आणि तो म्हणतो की तू उद्यापासूनच जॉईन केलंस तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे जानकी म्हणते, ठीक आहे मकरंद, थँक्यू सो मच. इथे मंदिर कुठे आहे? तो म्हणतो, कशासाठी? ती म्हणते, अरे मला नोकरी मिळाली आहे, मग इथे मंदिर कुठे आहे मुळशीमध्ये मला माहिती नाही आहे ना. मी तिथे जाते आणि देवाच्या पायाजवळ हे अपॉइंटमेंट लेटर ठेवते, असं इथे आता जानकी म्हणत असते. तेव्हा मकरंदने तिला सांगितलेलं असतं की सरळ इथून जा आणि उजव्या बाजूला जा, की तिथे एक खूप छान असं देवी आईचं मंदिर आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी मंदिराकडे आपली रिक्षा वळवते. ती आता मंदिराजवळ गेलेली असते. आरतीचं ताटसुद्धा तिने घेतलेलं असतं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, बाप रे, आज एवढी रांग काय इथे दर्शनासाठी? तेव्हा इथे गावकरी म्हणत असतात की आज मंगळवार आहे ना, देवीचा वार, त्यामुळे इथे बरेचसे लोक आजच्या दिवशीच इथे दर्शनासाठी येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि सारंग
दोघेजण आपल्या आईला घेऊन आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो की आई, अगं रांग बघ ना किती आज. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की आई, एक काम कर, तू सारंग बरोबर हळूहळू ये, मी इथे लाईन थोडी क्लिअर करतो आणि सगळ्यात आधी तू दर्शन घे बरं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की या लोकांचं हे काय चाललंय, आपण सगळेजण इथे रांगेमध्ये उभे राहिलोत आणि हे लोक लगेच तिथे गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेत आहेत, म्हणजे आपण उन्हातान्हात उभे राहिलोय त्याचं काहीच नाही का. तेव्हा इथे गावकरी म्हणतात, नाहीतर काय, नेहमीच आहे या लोकांचं, श्रीमंत माणसं आहेत ना, मग गरिबाची किंमत ते लोक का करणार, म्हणूनच लगेच गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. तेव्हा इथे जानकी म्हणते, मग तुम्ही कोणी काही बोलत का नाही, न्याय हा सगळ्यांना सारखाच आहे, देवी आईजवळ येणारा प्रत्येक व्यक्ती समान आहे, कोणी श्रीमंत कोणी गरीब नाही, त्यामुळे इथे प्रत्येकाने बोललं पाहिजे. गावकरी म्हणतात, त्यांना कोण बोलणार, ती श्रीमंत माणसं आहेत. तेव्हा जानकी म्हणते, मी बोलणार, मी अडवणार त्यांना. जानकी म्हणते, एक मिनिट, तुम्ही लगेच वरती कसे काय दर्शनासाठी जाताय, एवढी मोठी लाईन दिसत नाही आहे तुम्हाला, तुम्हीसुद्धा इथे रांगेमध्ये उभं राहून दर्शन घेऊ शकता ना, मग तुम्ही गाभाऱ्यात लगेच का गेलात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, हे बघा, इथे लाईनमध्ये उभं राहून माझी आई दर्शन घेऊ शकणार नाही, तिचं व्रत आहे सकाळपासून, जोपर्यंत ती पूजा करत नाही तोपर्यंत ती काही खाणार नाही आहे, आणि तिचं वय बघा, ती इथे लाईनमध्ये उभी राहणार आहे का आता, म्हणून ती गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेते आणि 2 मिनिटाने कुणाचं एवढं काय नुकसान होणार आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, होतं, 2 मिनिटामध्ये सुद्धा लोकांचं नुकसान होतं, तुम्हाला माहिती नसेल, या गरिबाला विचारा 2 मिनिटाची काय किंमत असते ती, राजासुद्धा 2 मिनिटामध्ये त्याचं युद्ध हारतो, कळतंय तुम्हाला, 2 मिनिटामध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकासारखं लाईनमध्ये उभं राहा आणि एक एक करून पटापट दर्शन घ्या. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना लाईनमध्ये उभं राहून, मग घ्या ना, मला तुम्ही लाईनमध्ये उभं राहायला सांगू नका, कारण हा ऋषिकेश आहे ना, तो कधीच लाईनमध्ये उभं राहत नाही, तो स्वतःची लाईन स्वतः तयार करतो, कळतंय तुम्हाला. तेव्हा इथे मी कुणाचंही नियम पाळणार नाही, कारण जानकी म्हणते, मी तुला नियम समजावून सांगते, तुला हे नियम पाळावेच लागतील. ऋषिकेश म्हणतो, कधीच नाही, मी हे नियम कधीच पाळणार नाही आहे, मी माझे नियम स्वतः बनवणार, कळलं का. तेव्हा जानकी म्हणते, हे बघ, इथे सगळेजण जसे उभे राहिलेत ना, तूही तसंच उभा राहा आणि तसंच दर्शन घे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं काय तुझं एवढा वेळ बोलण्यात घालवलास, त्या 2 मिनिटामध्ये माझं दर्शन झालं असतं, पूजा झाली असती, पण तू इथे नियम समजवायला लागलीस, 2 मिनिटामध्ये एवढं काय नुकसान होणार आहे कुणाचं. तेव्हा सुमित्रा म्हणते, जाऊ दे ना ऋषिकेश, कशाला हिच्या तोंडाला लागतोस, चल आपण जाऊया. बापरे, काय मुलगी आहे ही, इतकी भांडकुदळ, ही मुलगी बाबा ज्याच्या घरामध्ये सून म्हणून जाईल ना, त्यांचं काही खरं नाही रे बाबा, चल आपण इथून जाऊया. तेव्हा इथे आता सगळे गावकरी जानकीच्या बाजूने बोलतात की बरोबर बोलते ती, बरोबर बोलते, तुम्हीसुद्धा लाईनमध्ये येऊनच दर्शन घ्यायचं. तेव्हा सुमित्रा म्हणते, चल ऋषिकेश चल, आपण इथे दर्शन घ्यायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी, ऋषिकेश, सुमित्रा यांनासुद्धा नियम समजावून सांगते की सगळे लोक जर इथे लाईनमध्ये उभे आहेत तर तुम्हीसुद्धा राहिलं पाहिजे, तुम्ही श्रीमंत म्हणून लगेच गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन नाही घेऊ शकत, सगळ्यांप्रमाणे तुम्हाला उभं राहावं लागेल. सुमित्रा म्हणते, बापरे, काय भांडकुदळ मुलगी आहे ही, अशी मुलगी ना कुणाच्या घरामध्ये सून म्हणून जायला नको. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नुसती सून म्हणून नाही तर अशी मुलगी कुणाला बायको म्हणून सुद्धा मिळायला नको आई. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश आता माईक घेतो आणि म्हणत असतो की ऐका हो ऐका, 2 मिनिटामध्ये मंदिराचं प्रवेशद्वार बंद होणार आहे, त्यामुळे ज्याला कुणाला इथे दर्शन घ्यायचं आहे ना, त्यांनी लवकरात लवकर दर्शन घ्या आणि निघून जा, 2 मिनिटामध्ये इथे मंदिराचं प्रवेशद्वार बंद होणार. तेव्हा इथे सगळे गावकरी म्हणतात, अरे देवा, 2 मिनिटामध्ये प्रवेशद्वार बंद होईल, मग दर्शन कधी घ्यायचं, चला चला गाभाऱ्यात जाऊन पटापट सगळ्यांनी दर्शन घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणतो, काय करणार आता, कुठे गेली तुझी लाईन, कारण गावकरी धावत पळत गाभाऱ्यामध्ये जातात. तेव्हा जानकी म्हणते, अरे आपणच जर नियम मोडला तर कसं होणार. आणि प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशमुळे सगळे आता गावकरी एकत्र जाऊन एकमेकांना ढकलून दर्शन घेतात आणि जानकीला तिथेच उभी करतात. अशा पद्धतीने ऋषिकेशने सुद्धा जानकीला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी, ऋषिकेश आणि सारंग
यांचा वादविवाद हा सारखा होतच असतो. पण इथे आता सुमित्राला पहिल्यांदाच जानकीने सुनावलेलं असतं. ते सुमित्राला सुनावलेलं नसतं, ते खरं तर ऋषिकेश आणि सारंगसाठी असतं. जानकी म्हणते की देवा, सगळ्यांना सद्बुद्धी दे रे बाबा. त्याच्यामध्ये ऋषिकेशला तिने टोमणा मारलेला असतो आणि ते सुमित्राने ऐकलेलं असतं. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, बापरे, कोण होती रे ती मुलगी? एक नंबरची भांडकुदळ मुलगी होती. अशी मुलगी ज्याच्या घरामध्ये सून म्हणून जाईल ना, त्या सासू सासऱ्याचं काही खरं नाही रे बाबा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, अगं अशा मुलीला कोण कशाला सून करून घेईल आणि कोण कशाला बायको करून घेईल? अजिबात ती मुलगी चांगली नाही आहे. बघितलंस ना, मोठ्यांचा मान कसा ठेवायचा ते कळतच नाही तिला. कशी बोलत होती आगाऊपणाने. बापरे, आम्हालाच नियम समजावून सांगायला लागली. तेव्हा इथे नाना म्हणतात, का काय झालं? तुम्ही मंदिरामध्ये गेला होतात ना, मग उपास तापास आपल्याला झेपत नाही, मग करायचे कशाला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही हो, उपास मी केलाच होता आणि येऊन तो सोडणारी होते. पण एक मुलगी भेटली हो, तिने आम्हाला दर्शनच घेऊ दिलं नाही. म्हणाली की लाईनमध्येच उभे राहा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की मी त्या मुलीला धडा शिकवणार आई, तू नको काळजी करू. तिच्यामुळे तुला जो काही त्रास झाला आहे ना, आता तिलासुद्धा मी त्रास देणार. तेव्हा सुमित्रा म्हणते, तिच्यामुळे आपल्याला दुसऱ्या मंदिरात जावं लागलं. त्या मंदिरात आपल्याला दर्शनच मिळालं नाही. तेव्हा नाना म्हणतात, बरोबरच बोलली ती मुलगी. किती वेळा सांगितले मी तुम्हाला की लाईनमध्येच उभं राहून दर्शन घ्यायचं म्हणून, लगेच गाभाऱ्यामध्ये का जायचं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग काय झालं? आपण त्या मंदिराला किती देणगी देतो, मग तिथे जाऊन दर्शन घ्यायला नको का? तेव्हा इथे नाना म्हणतात की देणगी आपण देतो आपल्याला द्यायची आहे म्हणून, म्हणून की आपण तिथे हक्कदारी गाजवायची नाही. आपली ओळख प्रत्येक ठिकाणी वापरायची नसते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नानासुद्धा जानकीच्या बाजूनेच बोलतात. आणि तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, जाऊ दे, मी हात धुवून येते, माझ्या हाताला कुंकू वगैरे लागले. तर इथे सारंगने ताटामध्ये जेवण वाढलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, आई, तुझ्या हाताला कुंकू लागले ना, मग आज तुझा मुलगा तुला भरवणार. आणि ऋषिकेश इथे आपल्या हाताने आता सुमित्राला घास भरवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रासुद्धा त्याच्या हाताने खूपच जास्त प्रेमाने खात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला नोकरी मिळालेली असते. तेव्हा ती प्रधान काकांना पेढा देते. ते म्हणतात की आधी देवाजवळ पेढा ठेव, मग ते स्वतः पेढा घेतात. त्यानंतर प्रधान काकू येतात. जानकी त्यांनासुद्धा पेढा द्यायला जाते. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात की इथे स्वतःला नोकरी मिळाली म्हणून आमचं तोंड गोड करतेस, स्वतः आमचं तोंड कडू करून. तेव्हा जानकी म्हणते, काकू मी काय केलं? तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात, तुझ्यामुळे आमच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं. इतक्या कठीण प्रसंगानंतर तिला स्थळ आलं होतं आणि ते सुद्धा तुझ्यामुळे आमच्या हातातून निसटून गेलं. तुझ्यामुळे काय गरज होती तुला त्यांच्यासमोर स्वतःचं शिक्षण मिरवायची? तेव्हा इथे जानकी म्हणते, मी खरंच मुद्दामून काही नाही केलं. तेव्हा इथे आता प्रधान काकू म्हणतात, बघाच तुम्हाला काय करायचं आहे ते. आता ह्या मुलीमुळे आपलं वाटोळं करून घ्यायचं आहे की तिचं सगळं चांगलं करून द्यायचं आहे, तो विचार तुम्ही करा. तेव्हा इथे जानकी म्हणते, काकू, मी खरंच काही मुद्दामून नाही केलं आहे. तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात, हे बघ जानकी बेटा, तुझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे, मला माहिती आहे. पण तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे, तू प्लीज तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणते, नाही, मी त्यांना नक्कीच समजून घेऊ शकते. आज त्यांच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं आहे, त्यांना वाईट तर वाटणारच ना. मी त्यांचा राग घालवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, काकू, खरंच सॉरी. हे बघा, मला खरंच कळलं नाही की ते लोक असं काहीतरी बोलतील. हे बघा, आता तुम्ही म्हणालात ना, मी तसंच करेन. जर मला कुणी विचारलं ना की तुझं शिक्षण किती आहे, तर मी सगळ्यांना फक्त 10वी शिक्षण सांगेन. मी कुणालाच सांगणार नाही की मी काय शिकलेले आहे ते. तेव्हा आणि माझ्यामुळे पुन्हा काहीही चूक होणार नाही. पण आता प्लीज पेढा घ्या, तुम्ही म्हणाल तसंच होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रधान काकू एक पेढा घेण्याच्या ऐवजी अख्खा पुडा घेतात आणि घरामध्ये निघून जातात. तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात, काय झालं, गेला का राग? तेव्हा जानकी म्हणते की थोडासा राग गेलेला दिसतोय, कारण एका पेढ्याच्या ऐवजी संपूर्ण आता बॉक्स आतमध्ये गेलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रधान काका इथे आता जानकीचं तोंड गोड करतात आणि म्हणतात की आता नोकरीकडे लक्ष द्यायचं, आता सगळं काही चांगलंच होणार. तेव्हा जानकीसुद्धा फुल कॉन्फिडंट असते. ती म्हणते की आता नोकरी करायची आणि शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आणि घरातली कामंसुद्धा मॅनेज करायची आहेत.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी मधुभाऊंना फोन करून सांगते की नोकरीचं झालेलं आहे म्हणून. आणि इथे आता दिवसभर काम करून जानकी रात्रीच्या वेळेला अभ्यासाला बसलेली असते. तेव्हा इथे एक आत्ता कागदी विमान तिच्या अंगावरती येतं. तेव्हा जानकी ते बघत असते आणि म्हणत असते, कोण आहे तिकडे, कोण आहे? आणि इथे आता ऋषिकेश त्याच वेळेला बाहेर असतो. तेव्हा जानकी म्हणते, काय रे, तुझी एवढी हिंमत की माझ्या अंगावरती तू हा प्लेन टाकलास, तू मुद्दामून केलंस ना हे सगळं? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, एक मिनिट, मी काही केलेलं नाही आहे, मी कशाला तुझ्या अंगावरती कागदी विमान टाकू? तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, खोटं बोलू नकोस तू, हे काय, ही कविता तूच केली आहेस ना माझ्यासाठी? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हे बघ, तुझ्यावरती कविता करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि तेवढा माझ्याकडे वेळसुद्धा नाही आहे, कळलं ना तुला? त्यामुळे जितक्या लवकर इथून जाशील ना तितक्या लवकर बरं होईल. या लोकांच्या मागे इथे आलो आहे मी, तुझ्या मागे नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की अरे, शिक्षण वगैरे झाले की नाही? शिक्षण घ्यायचं, नोकरीधंदा करायचा, आईवडिलांचं नाव मोठं करायचं, तर या सगळ्यामध्ये वेळ वाया घालवतोयस तू. स्वतःच्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं एक तरी काम करून दाखव ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, गप्प बसायचा, गप्प बसायचं, जास्त तोंड चालवायचं नाही, कळलं ना तुला? इथे सुद्धा आता जानकी ऋषिकेशचा वादच होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरंदच्या ऑफिसमध्ये जानकीचा पहिला दिवस असतो. ती आता जॉबला येत असते. तेव्हा काही गोष्टी अशा चुकीच्या काही घडत असतात, त्या मकरंदला जानकीच्या समोर येऊ द्यायच्या नसतात. त्यामुळे इथे जानकी व्यवस्थित काम करणारी आहे त्याला माहिती असतं. तेव्हा इथे मकरंदसुद्धा काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला माहिती असतं की जानकी एक प्रामाणिक आणि सडेतोड उत्तर देणारी मुलगी आहे. तिच्यासमोर जर आलं की आम्ही इथे काही चुकीचं करतोय तर जानकी इथे जॉब करणार नाही. त्यामुळे इथे मकरंद सगळ्या गोष्टी आता नीट व्यवस्थित होतील याची काळजी घेत असतो, नीट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांना, इथे आता जानकी व्यवस्थित ऑफिसला येत असते, प्रामाणिकपणे आपलं काम करत असते, त्यानंतर घरची सगळी कामं करत असते आणि त्याचबरोबर अभ्याससुद्धा मॅनेज करत असते. आणि त्याचबरोबर इथे आता जानकी तर आपलं काम करतच असते प्रेक्षकांनो, पण इथे आता जानकीला कामावरून घरी जायला उशीर होतो. ती आता रस्त्याने जात असताना एक गुंड माणूस तिचा पाठलाग करत असतो. आणि इथे आता जानकी मुळशीमध्ये नवीन असते, तिला रस्ते वगैरे सुद्धा माहिती नसतात. ती जो रस्ता तिला मिळतो त्या रस्त्याने धावायला सुरुवात करते. तेव्हा तिथे आता ऋषिकेश गाडीवरती बसलेला असतो आणि तो आता चणे खात असतो. तेव्हा जानकी आहे त्याने म्हणते, तू बरं झालं भेटलास. अरे गुंड बघ ना, तो माझी पर्स खेचायला माझ्या मागे लागलाय, माझा हात वगैरे पकडतोय तो. मी एकटी आहे रे आणि मला मुळशीमधलं काही माहितीसुद्धा नाही आहे, जरा त्याला जायला सांग ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना, की तू एकटी आहेस असं तुला वाटतंय, पण तुझ्याकडे तुझी हिंमत आहे ना तुझ्याबरोबर. अगं तो माणूस तुझा पाठलाग करतोय आणि तू सुद्धा पळत पळत माझ्याकडे मदत मागायला आलीस. स्वतःकडे हातपाय आहेत ना, अगं काढ तुझ्या पायातली चप्पल आणि दे त्याच्या थोबाडीत मारून. तुझ्यामध्ये हिंमत नाही आहे का? फक्त लोकांजवळ बोलता येतं, भांडता येतं, मारता येत नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, तो गुंड माणूस आता इथे जानकीचा हात पकडायला येणार, तेवढ्यातच जानकी जोरात आपला हात खेचते आणि त्याच्या सनकन कालाखाली देते, त्याचं थोबाडच फोडून टाकते. त्यानंतर पायातली चप्पल काढून त्याला मार मार मारते. तेव्हा इथे ऋषिकेश आता जोरात शिट्टी मारतो. तेव्हा इथे ऋषिकेशने जानकीच्या इथे मनामध्ये 10 हत्तीचं बळ निर्माण केलेलं असतं, तिचा आत्मविश्वास वाढवलेला असतो आपल्या शब्दांनी. त्यामुळे इथे जानकी म्हणते, खरंच खूप थँक्यू, तुझ्यामुळे मला हिंमत मिळाली, मला बळ मिळालं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की मुळशीमध्ये नवीन आहेस म्हणून काय झालं, पण स्वतःसाठी लढलं पाहिजे. फक्त माझ्याजवळच तुला भांडता येतं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, आता कशी जाणार आहेस? जानकी म्हणते, मला नाही माहिती मी कुठे आले ते. मुळशीमध्ये नवीन असल्यामुळे मला रस्तेसुद्धा माहिती नाही आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुझी काही हरकत नसेल तर मी तुला तुझ्या घरी सोडू शकतो. तेव्हा जानकी म्हणते, माझी काही हरकत नाही आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. तेव्हा इथे ऋषिकेश आता पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलीला आपल्या गाडीवरती बसवतो आणि ती असते जानकी. तेव्हा तो जानकीला इथे आता घरपर्यंत सोडतो. जानकी म्हणते, नाही नको नको, इथेच उतर मला, कारण मी ज्यांच्या इथे पेंगेस्ट म्हणून राहते ना, त्यांना इथे
मुलाने वगैरे सोडायला आलेलं चालत नाही, म्हणून तू मला इथेच उतर. आणि जानकी आता थँक्यू म्हणून तिथून जाणारच असते. तेवढ्यातच ती थांबते आणि ऋषिकेशला म्हणते की मला फक्त तू आगाऊपणा करतोस असं वाटायचं, पण खरं सांगू का, तू एक चांगला माणूस म्हणून सुद्धा खूपच उत्तम आहेस. मग आता हा तुझा चांगुलपणा चांगल्या कामांसाठी वापर ना, असे इथे जानकी ऋषिकेशला म्हणते.